आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अजितदादांच्या नाराजीची। बारामतीच्या जनतेवर नाराज झालेल्या अजितदादांनी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून न लढण्याचे संकेत दिलेत। बारामतीला नवा आमदार मिळायला हवा असं अजित पवार कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले। बारामतीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळे अजित पवारांनीही आपले पुत्र जय पवार यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे। जय पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार की अखेरच्या क्षणी अजित पवारांचीच उमेदवारी जाहीर होणार हे आता पाहावं लागेल। जिथं पिकतं तिथं विकत नसतं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या। एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझे 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा। आणि मला नाही वाटत ते लढणार नाही, ते बारामतीच लढणार। लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करतात। ही काय बारामती फक्त त्यांच्यामुळे उभी राहिली असं तर त्यांना वाटत असेल तर त्यांचा गैरसमज आहे। ही बारामती खरी उभी राहिली ती पवारसाहेबांनी, त्याच्यामुळे ह्या गैरसमजातनच ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।